एक मिनिट सरक भैया सरक 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 एक मिनिट जे झालं ते मागवा एका साईडला काढून द्या तिकडून जरांगे पाटलांचं जरांगे पाटलांचं जय जिजाऊ जय जिजाऊ जय सध्या पाचेगावमध्ये संघर्षोद्योग मनोजदादा जरांगे पाटील आहेत आणि पाटलांच्या स्वागतासाठी सर्व गावकरी आपल्याला पाहायला मिळते। या सर्व महिला लहान लहान लेकरं रस्त्यावरती उभे होते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आणि दादा या रस्त्यानं जाणार म्हटलं की सर्व गावकरी सुद्धा रस्त्यावरती आलेले पाहायला मिळतात। आत्ताचा अपडेट आपण घेतो आहोत। जिंतूर तालुक्यातलं पाचेगाव हे गाव आहे। जरांगे पाटलाला जो मेसेज आपल्याला द्यायचा गावच्या वतीनं रेपा मानधानी पाचेगाव पाटील तुम्हाला एक विनंती सांगतो की परभणी जिल्ह्यामध्ये ह्या 3 गावाचा जेवढा सहभाग आंदोलनामध्ये आणि आरक्षणामध्ये होता तुम्हाला पाठिंबा होता तर परभणी जिल्ह्यात नंबर 1 जर गाव असेल तर ते पाचेगाव मानधानी आहे। तुम्ही आतापर्यंत आमची फाईल बघा मीडिया बघा एवढ्या संख्येनं महिला आम्ही 7 आंदोलन काढले पायी इथून त्या महिलांनी पूर्ण पायी जिंतूरला 14 किलोमीटर आले। नाही साहेब साहेब दर्शनाला चला साहेब दर्शनाला चला नाही साहेब दर्शनाला गावच्या वतीने एक सत्कार करू द्या पाटील सरका सरका दादा धन्यवाद दादा तुमचं सहकार्य खूप लाभ आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। सध्या पाचेगावमध्ये आपण आहोत आणि पाहतोय सध्याची दृश्य सकाळची आहेत कारण सकाळी 4 वाजल्यापासून बाराशिवमध्ये आपण सकाळी म्हणजे 3 वाजता परभणीतून निघालो। बाराशिवमध्ये महापूजा केली, तिथून परत निशाणा या गावामध्ये खंडोबांचं दर्शन घेतलं, तिथून पुढे आता हा प्रवास संभाजीनगरकडे निघतो आहे आणि संघर्षोद्योग मनोजदादा जरांगे पाटील गावकऱ्यांची विनंती होती पण बरेच पुढेही कार्यक्रम आहेत जे नियोजित दौरा आहे मग त्याला उशीर होतो आणि दादांनी विनंती केली की पुढच्या वेळेस नक्की मी तुमच्या गावामध्ये दर्शनासाठी थांबेल। पण रस्त्यावरती दादांनी सर्व गावकऱ्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत।